आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज। भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने पदाधिकारी संवाद मेळावा संपन्न। साक्री येथील विश्रामगृहात भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ब्रिक्स ह्युमन राईट मिशन वतीने धुळे जिल्हा पदाधिकारी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबूराव क्षेत्रे पाटील, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पंडित तिडके, राष्ट्रीय कार्याध्यक्ष उल्हास पाटील, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट राणीस्वामी, सैनिक विभाग प्रदेश अध्यक्ष उल्हास पाटील, प्रदेश अध्यक्ष लघु उद्योग श्रावण कुळे, माहिती अधिकार व सल्लागार प्रदेश अध्यक्ष प्रवीण पवार यांच्यासह पदाधिकारी, निवड समिती अध्यक्ष अनिल देसले, जिल्हा अध्यक्ष सोपान देसले कार्यकर्ते बैठकीत यावेळी उपस्थित होते। यावेळी जिल्ह्यातील नवीन सदस्यांच्या नियुक्तीवरून त्यांच्यावर कार्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। दारूबंदीबाबत जनजागृती करावी। शहादा तालुक्यातील पिपाणी गावात तहसील कार्यालय येथे मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी केले। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। या संवाद दौऱ्यामध्ये आज सकाळी पिंगाणी तालुका शहादा या ठिकाणी आम्ही गेलो होतो। मी मनोगतापूर्वी त्याला विचारलं की तुमचं काय म्हणणं आहे, काय काम आहे सांगा। त्या ठिकाणी किमान 150 पेक्षा जास्त महिला आल्या होत्या। त्यांना तुमच्या अडचणी सांगितल्या, विचारल्या। तिने मला कुठं आमचं दुकान द्या, मला कुठं बियर शॉपी द्या अशी मागणी केली नाही। तिने मागणी काय केली, आमच्या गावात रस्ते नाही, गावात नाली नाही, 10 वर्षापासून राशन मिळत नाही, आमचे प्लॉट गावठाचे प्लॉट जबरदस्तीने घेतले, आम्ही उपोषण केलं। कोणतर खासदार हिना गावित कोणतर आहे, तिने जबरदस्तीनं दाब देऊन धमकी देऊन आमचं उपोषण मागे घ्यायला लावलं। त्याच्यामुळे आम्हाला काय करावं कळत नाही। त्या ठिकाणी ग्रामसेवक गेल्या 5 वर्षात आलाच नाही। 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे या राष्ट्रीय दिनी झेंडावंदनास ग्रामसेवक आणि सरपंच उपस्थित राहत नाही। भुई समाजात दिलेली जागा ग्रामपंचायतीने हडप केली। अशा विविध मागण्या त्या ठिकाणी केल्या। चंद्रकांत पाटील नावाचा जिल्हाध्यक्ष आमच्या खास जीवलग मित्र आहे, मध्यंतरी उपोषणाला बसला होता। 13 दिवस उपोषण केलं, त्याला पत्र दिलं, तुमच्या मागण्या तत्वतः आम्ही मान्य केलेल्या आहेत आणि संबंधितावर कार्यवाही झाली पाहिजे। हे कोण म्हणतं, व्हिडिओ म्हणतो, पण 15 वर्ष होऊन आता 15 वर्ष होऊन 5-6 महिने झालेले आहेत, पण अद्याप कसलीच कारवाई होत नाही। अत्यंत दहशतीचं, गुंडगिरीचं काम त्या भागात चालत आहे। म्हणून मी सकाळी निर्णय जाहीर केला, येत्या 10 फरवरीला त्या गावातल्या 150 ताई अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संस्थेचे 100 पदाधिकारी अशा 250 लोकांचा बेमुदत उपोषणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे। कायद्यापेक्षा या देशामध्ये कोणच मोठं नाही।
आणि कसं करत नाही बघूच आता आरपारशी झालेली आहे. अशा प्रकारचा निर्णय सकाळी जाहीर केलेला आहे. 1978 साली उस्मानाबाद जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन कसं इकडे होतं कसं सांगितलं त्याने मला डायलॉग करता येतो. उस्मानाबाद जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती नावाची संघटना स्थापन केली. 10 वर्ष मी त्या उस्मानाबाद लातूर जिल्ह्याचा अध्यक्ष होतो. 88 ला विभागीय अध्यक्ष झालो. 2006 पर्यंत 18 वर्ष होतो. 2006 ला राज्याध्यक्ष झालो. 11 साली राष्ट्रीय अध्यक्ष झालो. 47 वर्ष या पदापर्यंत यायला मला लागले. माझी पदोन्नती होत गेली, प्रमोशन होत गेला. आता मला कोण सांगेल का भागात की माझं प्रमोशन कसं झालं? कोण सांगेल? सांगेल कोण? दिली उत्तर मला कसं झालं बरोबर? या पदापर्यंत यायला माझ्यावर 2200 केसेस दर्ज झाल्या. 2200 केसेस. त्यातल्या सध्या आता 288 चालू आहेत. 9 वर्ष 32 दिवसाचा जेलचा काळ माझा जेलमध्ये गेला. 12 वेळेस हद्दपार, एकदा मोकोका, विधानसभेच्या गॅलरीमधून उडी मारली. लखनौ, उत्तराखंड, बिहार, लातूर अशा अनेक राज्यामध्ये झालेल्या आंदोलनामध्ये लाठीचारामध्ये दोन्ही पाय माझे निकामी झालेले आहेत. पण पळताना तुमच्यापेक्षा 10 पट मी जास्त पळू शकतो. ही ऊर्जा, ही एनर्जी आपल्या सगळ्याच्या प्रेमापोटून आली आहे. माझ्यामुळे नाही, मला माहिती माझं विजन काय. हे सगळे कार्यकर्ते आहेत, यांचं प्रेम मला असल्यामुळं मला कसली भीती वाटत नाही. भ्रष्टाचारावर माझी खूप चीड आहे. 74 साली महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.